येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. विधान परिषद निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारिया. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुका जाहीर झाल्या असून भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी यांनी ही निवडणूक एकत्रितपणे लढवायची की स्वतंत्रपणे लढवायची याबाबत चर्चा सुरू असतानाच सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारिया यांचं नाव भाजपकडून चर्चेत आणलं जात आहे. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिखर पहारिया इच्छुक आहेत. त्यांनी त्या पद्धतीनं विविध सामाजिक कामं देखील मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहेत. शिवाय ते मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांचे चांगले मित्र असल्यानं सोलापुरात एखादा मोठा उद्योग सुरू केल्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवायची नाही असा त्यांचा इरादा आहे. त्यातच आता सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवावी, आम्ही सपोर्ट करू असा विचार सुरू झाला आहे. सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका मिळून एकूण 616 सदस्य हे नवीन आमदार निवडून देणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक सोपी वाटत असल्यानं पक्षाकडून किंवा अपक्षच्या माध्यमातून शिखर पहारिया यांना मैदानात उतरवण्याचं नियोजन सुरू झालंय. महापालिका वर्तुळात भाजपच्या नगरसेवकांकडूनच ही चर्चा सुरू आहे अशी माहिती शिखर पहारिया यांचे विश्वासू राज सलगर यांनी दिली. सोलापूर महापालिकेतील अतिक्रमण प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांना अटक करण्याची आवश्यकता नसल्यानं BNSSचे कलम 35(3) प्रमाणे सदर बझार पोलिसांनी नोटीस दिली असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून त्यांना अंतरिम जामिनाचा अर्ज अॅडव्होकेट निलेश जोशी यांनी घेतला माघार. डायमिथाईल इथर हा LPGला आधार ठरणारे इंधन उत्पादन सोलापुरात सुरू झाल्याची घोषणा करताच बालाजी अमान्यचा शेअर आज 1945 अशा 52 आठवड्यातील उच्चांकी पातळीवर पोहोचला. उजनी धरणातून कॅनलमध्ये सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा प्रवाह आता कमी करण्यात येऊन तो 2070 क्युसेक ठेवलाय. नीट UGC परीक्षा पुन्हा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न, कुठल्याही शेतकऱ्याची सिबिलसाठी अडवणूक करायची नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बँकांना आदेश. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे, सोलापूर. संपर्क 77 800 43 800. पुणे रेल्वे स्थानक परिसरात वन्यजीव तस्करी रोखली. DRIनं 2 तस्कर पकडले. शेकरूसह नक्षत्र कासवांची सुटका. मराठा तरुणांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटींचा निधी, बेरोजगार युवकांना आधार. राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता. रेल्वे भरती 2008च्या आंदोलन प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाचा निकाल. चिथावणीखोर भाषण केल्याचा होता आरोप. नीट 2026 पेपर फुटी प्रकरण. लातूरमधील बालरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना अटक. पालकावर पहिली कारवाई. CBI तपासात भांडाफोड. 23 मे रोजी होणार UPSCची पूर्व परीक्षा, तर 19 एप्रिल रोजी NDA आणि CDS या पदाकरिता होणार परीक्षा.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at premium location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. SIRच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक, निवडणूक आयोगाची घेतली भेट, कोणत्याही पात्र मतदाराचं नाव वगळू नये, आदित्य ठाकरेंची मागणी. विकास लवांडेंना अखेर अटक, वारकरी संप्रदायावरील वक्तव्य भोवलं, अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द होताच पोलिसांची कारवाई. जागतिक पातळीवर पंतप्रधान रिजेक्ट माल ठरतायत, त्यांच्यामुळे भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे ते सातारा या महामार्गावर 5 ठिकाणी उभारले जाणार उड्डाण पूल, 6000 कोटींचा प्रकल्प. नितीन गडकरींनी नुकत्याच झालेल्या पालखी मार्ग दौऱ्यात केला मंजूर. काम पूर्ण झाल्यानंतर पुणे सातारा प्रवास अवघ्या 1 तासात होणार. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्रॅम सोनं सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी केलं जप्त, दोघांविरोधात गुन्हा दाखल. मायक्रोसॉफ्टचे सर्वात मोठे डेटा सेंटर याच वर्षी हैदराबादमध्ये सुरू होणार, 1,60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. पश्चिम बंगालमधील सर्व मदरशांमध्ये वंदे मातरम गाणं अनिवार्य, सरकारला अहवाल सादर करतील सर्व मदरसे, आधी फक्त राष्ट्रगीत आणि बांगला गाणी गात होते. 2019 मधील पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि दहशतवादी हमजा बुरहान याची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून केली हत्या.